कोल्हापूर येथील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल म्हणजेच 8 ऑगस्टच्या रात्री आग लागली। ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। अलीकडेच काही दिवसांपूर्वी या नाट्यगृहाचं रिनोव्हेशन करण्यात आलं होतं। नाट्यगृहामध्ये लाकडी बांधकाम मोठं होतं। आग लागल्यानंतर या साहित्याने लगेचच पेट घेतला, त्यामुळे आग पसरत गेली। आगीमध्ये नाट्यगृहाचं बहुतेक साहित्य जळून खाक झालंय। कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा उघड्या डोळ्यांनी देखत बेचिराग झाल्याचं दुःख नाट्यप्रेमींना आहे। तर अभिनेत्री सोनाली पाटीलने सोशल मीडियावर लाईव्ह येत या घटनेची माहिती प्रेक्षकांना दिली। यावेळी सोनालीला सुद्धा अश्रू अनावर झाले। मला सगळ्यांना माहिती आहे, मला माझी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, ही वेळ पण नाही आहे। मी आत्ता कोल्हापूरमध्ये आहे आणि आजच कोल्हापूरला आलेले आहे आणि आजचा सगळ्यात वाईट दिवस आमच्या कोल्हापूरकरांसाठी आणि पूर्ण रंगभूमीसाठी आहे। तो म्हणजे केशवराव भोसले पूर्ण जळून खाक झालेला आहे आणि त्या पद्धतीनं सगळे लोक इकडे यायला लागलेत, म्हणजे बघायची इच्छा होत नाही। कारण आमची सगळ्यांची नाळ जिथं जोडली गेलेली आहे, आम्ही ज्या रंगभूमीवरती ज्या रंगमंचावरती उभं राहिलो आणि आमची नाटकं एवढी झाली, ती गोष्ट किंवा ते आमचं सगळ्यात मोठं घर किंवा आमचं वैभव जे आहे ते पूर्ण खाक झालंय। आणि हीच गोष्ट सगळ्यांना मला सांगायची होती की मला माहिती नाहीये पुन्हा ते उभं राहिल्यानंतर ते कसं उभं राहील किंवा काय। तर सोनालीच्या व्हिडिओवर कमेंट्स करत अनेक कलाकार आणि प्रेक्षकांनी हळहळ व्यक्त केली। या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी अनेक जण मदत करायला पुढे आले आहेत। मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी।